दाजी हो दाजी, मला एक प्रश्न पडलाय काय? की वारी म्हणजे नेमकं काय आणि इतकी लोक वारीला का जातात? अरे वारी म्हणजे ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा संगम. वारी म्हणजे शरीरासोबत मनालाही शुद्ध करणारा एक निर्मळ प्रवाह आहे. वारी म्हणजे त्या विठ्ठलाने आपल्याला दिलेली हाक आहे आणि आपण त्याला दिलेली साध. वा 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 दाजी, आयला गावाकडे राहून लईच नॉलेज मारायला लागलाय तुम्ही. पण एवढं नॉलेज आलं कसं तुम्हाला? आलं कसं म्हणजे आमचे गुरु भ प सचिन महाराज पवार यांच्याकडून मला हे ज्ञान मिळालं. त्यांना सगळं माहिती आहे सगळं माहिती. हा, आयला जाऊया का मग त्यांच्याकडे आपण? भेटायचं. चल गुरूंना भेटू आपण. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माऊली हा माझा मेव नाही, तसं लई बेशिस्त आहे बरं का. दाजी अहो काय नाही बोलताय ते पण वारीत आल्यावर ह्याला शिस्त लागली बरं का. आणि ह्याला लई काही प्रश्न पडतात. म्हणजे महाराज, म्हणजे माझा प्रश्न असा आहे की वारी म्हणजे काय आणि वारी कधी सुरू झाली? यांनी सांगितलं तुम्ही बेशिस्त आहे, मात्र तुम्ही लय शिस्तीचा प्रश्न विचारलाय पहिलाच. हा लय नेमका प्रश्न आहे. बघितलं हा, दाजी. खोटं बोलताय तुम्ही, असं काही नाही. वारी म्हणजे येरझाऱ्या मारणं. वारी शब्दाचा अर्थ काय? येरझाऱ्या मारणं म्हणजे वारी. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे देव आहे. खंडोबा आहे, आंबाबाई आहे. तर काय होतं की काही भक्त एखाद्या विशिष्ट तिथीला त्या देवाच्या दर्शनाला जातात, त्याला वारी करणं म्हणतात. आषाढीची जी वारी आहे ती सगळ्यात मोठी वारी आहे. म्हणजे वारीला आपल्या घराहून निघायचं आणि देवाच्या दर्शनाला जायचं म्हणजे वारी. आता त्यात दुसरा प्रश्न तुम्ही विचारला असा, कधी सुरू झाली? वारी कधीपासून सुरू झाली हे कुणालाच सांगता येणार नाही, कुणालाच नाही सांगता येणार. म्हणजे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वर महाराजांनी घातला. पण निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताई यांचे आई वडील जे होते, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब, यांचे आजी आजोबा पण वारकरी होते. म्हणजे आईकडचे पण आजी आजोबा, वडिलांकडचे पण. इतकी जुनी वारी आहे. महाराष्ट्रात असं एक पण गाव नसेल की ज्या गावाहून लोक पंढरपूरला येत नसेल आषाढी एकादशीला. अशी वारी आहे आणि इतका तिचा जुना इतिहास आहे. कळलं का तुम्हाला? अरे माऊली बघ आता तुला वारीच्या वाटेवर काहीही प्रश्न पडू, माझे गुरु भ प सचिन महाराज पवार हे आपल्या पाठीशी आहेत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली आम्ही येणार परत. आणि प्रश्न पडला की यायचा. नक्की, वारकरी संप्रदायामध्ये प्रश्न विचारायला बंदी नाही. हा या या. नाही ना, आम्ही बिंदास येतो. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. तुम्हाला रामकृष्ण. तर मंडळी, आमचा हा आजचा प्रवास बघून तुमचं सुद्धा पोट भरलं असणार. तुमच्या मनातली विठ्ठल भक्तीची भूक भागवण्यासाठी आम्ही उद्या पुन्हा येणार आहोत. तुम्ही तोपर्यंत पाहत राहा मनमंदिरा गजर भक्तीचा आषाढी वारी विशेष भाग. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.